मीन राशी ही राशीचक्रातील 12वी राशी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना स्वतंत्र राहणे आवडते. त्यांच्या विचारांचा लोकांवर प्रभाव पडतो. मीन राशीचे लोक खूप समाजशील, सहानुभूतीशील, विश्वासार्ह आणि दयाळू स्वभावाचे लोक असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच आकर्षण असते. त्यांना खेळाची देखील आवड असते. ते सहज स्वभावाचे, शिस्तप्रिय, महत्वाकांक्षी, धर्मावर श्रद्धा आणि पैशावर प्रेम करणारेही असतात. मीन राशीच्या लोक हे स्वभावाने अत्यंत दयाळू आणि उदार असतात. हे लोक कोणावरही सहज विश्वास ठेवतात. तर याच राशीच्या लोकांना 2024 हे वर्ष कसं असणार आहे याविषयीची माहिती आपण ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांच्याकडून जाणून घेऊया. आपण आज मीन राशीला वर्ष कसं जाईल याचा थोडक्यात विचार करू. वर्षाच्या सुरुवातीला मीन राशीच्या कडून 6व्या स्थानामध्ये चंद्र आहे. ह्या लोकांना ह्या वर्षामध्ये थोडे मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल किंवा थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने हे लोक थोडंसं काळजी घेण्याची शक्यता आहे. तर ह्या मीन राशीला आपल्याला माहिती आहे की 7.5 चालू आहे सध्या. 7.5चा जो पहिला टप्पा आहे हा मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्या दृष्टीने यांनी 12व्या स्थानातला शनी हा आरोग्य बिघडवतो किंवा काही प्रमाणात आर्थिक चिंता देतो. या दृष्टीने त्यांनी शनीची उपासना ह्या वर्षामध्ये करावी आणि योगायोगाने हे 2024 साल हे 8 अंकावरती म्हणजे शनीचं वर्ष आहे. म्हणून ह्या मीन राशीच्या लोकांनी शनीची उपासना करावी. दर शनिवारी दानधर्म करावं म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतं किंवा त्यांना चिंता कमी होऊ शकेल. मुलांची काळजी कमी होण्यासाठी हे उपाय करावेत. बाकी इतर बाजूला त्या ठिकाणी ह्या पत्रिकेमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे ह्या सुरुवातीला रवी मंगळ हे त्यांच्या भाग्यस्थानात आहे. त्यामुळे यांचं सामाजिक एक प्रतिष्ठा चांगली राहील. निवडणुका जर जिंकायचं असेल तर यांना हा वर्ष चांगलं जाईल. तर मीन राशीच्या लोकांनी निवडणुका जिंकायला हरकत नाही. त्यांना समाजामध्ये मान सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे यामध्ये मिळू शकतं. विशेष करून ज्यावेळेला गुरु आता सध्या त्यांना 2ऱ्या स्थानात आहे तर तो कुटुंबामध्ये वाढ करणारा आहे. 1 मे नंतर गुरु त्यांचा 3ऱ्या स्थानात येईल. तो त्यांची कीर्तीमध्ये वाढ करणारा आहे. मग तिथं त्यांना एक पौत्रादी म्हणजे त्या ठिकाणी संतती किंवा नातवंडाचं सौख्य या काळामध्ये मिळू शकतं. काही विवाह होणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी हा वर्ष चांगलं जाऊ शकेल. नवविवाह जे काही विवाह इच्छुक लोक आहेत त्यांचा विवाह होण्यासाठी मे नंतरचं वर्ष चांगलं राहील. बाकी इतर बाजूने मीन राशीला फक्त एक आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपण शनी मारुतीची उपासना केली, शनिवारचं दान धर्म केलं, हे वर्ष आपल्याला निश्चितपणे चांगलं जाऊ शकतं. ह्या वर्षामध्ये कर्ज काढू नका, कोणाला जामीन राहू नका, कोर्ट कचेरीपासून दूर राहा म्हणजे मग तुम्हाला विशेष अडचण येणार नाही. आणि आपल्या सामाजिक कार्यामध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये जर आपण विशेष लक्ष दिलं तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होऊ आणि त्या जोडीला नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्ध जावं अशी मी आपल्याला एक प्रकारची शुभेच्छा देतो. धन्यवाद. 2024 हे वर्ष शनीचं आहे आणि मीन राशीच्या लोकांनी शनीची उपासना केली तर त्यांना हे वर्ष अत्यंत चांगलं जाऊ शकतं, अशी माहिती ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी दिली आहे. मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी.